परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाने देखील मनमाड, मालेगाव, सटाणा, योला, चांदवड यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेला आहे. रात्री जो मुसळधार पाऊस झालाय, रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्याच्यामुळे सर्व नदी नाले ओढे वाहून दुथडी भरून वाहत आहे. मी आता उभा आहे मनमाड शहरातील पांजण आणि रामगुळणा नदीच्या संगमावर. आपण बघू शकतो की या नदीला देखील पूर आलेला आहे आणि नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे. याच्या पुलावरून जे आहे ते पाणी वाहत असल्यामुळे एका प्रकारे शहराच्या दोन भागाचा संपर्क तुटलेला आहे. काही घरात देखील पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघदडी धरण देखील तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला आहे. त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्याच्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी पावसाने जो माजवलेला हात त्याच्यामुळे शेती नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत.